वरदचे केस खूप वाढले होते म्हणून त्याला सांगितलं, आज संडे आहे, केस कापून ये, नाहीतर तुझे गोंडेच घालून देईल. आणि इकडं वरदसोबत बोलत असताना किचनमध्ये दुःखद घटना घडली. आणि ती ही दुःखद घटना की मी इथं गॅसवर दूध तापायला ठेवलं होतं आणि हॉलमध्ये वरदसोबत बोलत बसले. तोपर्यंत इकडं दुधाला अशी उकळी फुटली की तो फक्त गॅसवरच नाही तर गॅस खाली पण शिरलं. मग काय सकाळी सकाळी मला हे साफ करायला लागला. तर दूध पण बरंचसं व्हायला गेलं आणि गॅस चालू ठेवून तिकडं गेले आणि वरदसोबत बोलता बोलता लक्षातच नाही राहिलं. आज संडे होता म्हणून थोडंसं लेट उठले आणि रिलॅक्स काम चालू होतं. पण ना पाण्याने पण सकाळी सकाळीच धोका दिला. पाणी पण गेलं सकाळी सकाळीच. मग काय सगळी कामं लेटच चालली होती. वरद केस कापून आला आणि वरचे केस असेच ठेवले होते, पण साईडनी कट केले होते. पण पहिल्यापेक्षा जरा बरी दिसत होती केस. म्हणून त्याला सांगितलं की आता केस कापून आला ना तर आता आंघोळीला जा. मग वरद आंघोळीला गेला. आणि घरचे बोलल्यावर किंवा नवरा बोलल्यावर जेवढी रडायला येत नसेल ना तेवढी रडायला मला कांदा चिरताना येते. कारण हे कडू कांदे आहेत आणि कांदा चिरताना एवढी रडायला येते ना की डोळ्यांची आगसुद्धा होते. चला तर मग डोळे पुसत पुसत मी नाश्ता बनवायला घेतला. त्या दोघांचा आवरते तोपर्यंत इकडे मी नाश्ता बनवते. आणि आज नाश्त्याला बनवले होते पोहे. पोहे म्हणजे आमच्या खूप आवडीचा नाश्ता. आम्हाला एनी टाईम दिला तरी आम्ही खाऊ असा. तर वरच्या पप्पांना खूप पोहे आवडतात म्हणून नेहमीच पोह्यांचा नाश्ता बनतो. तर आम्ही तिघांनी पण आज मस्त एकत्र बसून नाश्ता केला. आणि शनिवार रविवार असे 2 दिवस ना गावाकडे गाड्या आहेत, गाड्याच्या शर्यती आहेत आणि त्या लाईव्ह दिसणार आहे टीव्हीवर. म्हणून इथं ना वायफाय नीट करून घेतलं जे बिघडलं होतं. आणि हा आमच्या मामांचा गाडा जो 1 नंबरमध्ये गेला आणि घाटाचा राजा बनला. तर ना नवरा बैलगाडा प्रेमी असला की घरच्यांना पण ना बैलगाडे पाहायला लागतात आणि आपल्याला पण ती आवड लागून जाते. त्यांच्यासोबत मी आणि वरदनी पण बैलगाड्याच्या शर्यती पाहिल्या आणि आमचा रविवार असाच चालला होता बैलगाड्या शर्यती पाहण्यात. चला तर मग तुम्ही पण बैलगाडा प्रेमी असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.